नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। राज्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागांसाठी तातडीने मेगा भरती करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। 2018 मध्ये आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या मेरिट लिस्टमध्ये जे परीक्षार्थी वेटिंग लिस्टमध्ये होते त्यांना आताच्या भरतीत पुन्हा परीक्षा द्यावी लागणार असल्याची माहितीही टोपे यांनी दिली आहे। ते जालन्यात बोलत होते। रुग्णवाहिका रुग्णांकडून जास्तीचे दर आकारत असतील तर आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी सूचना देखील टोपे यांनी यावेळी केली। ऑक्सिजनचे टँकर अडवणाऱ्या राज्यांवर कारवाई करायला पाहिजे अशी मागणी देखील टोपे यांनी यावेळी केली आहे। ऑक्सिजन दराच्या चढउतारासाठी ऑक्सिजनचे टँकर दुसरीकडे घेऊन जाणे म्हणजे गुन्हा करण्यासारखे असल्याचे टोपे म्हणाले। राज्यातील काही भागात कोरोना रुग्णसंख्येचा दर कमी झाला असून काही भागात अजूनही रुग्णसंख्या वाढत आहे। त्यामुळे राज्यभरात कडक लॉकडाऊन लावायचा की नाही हे 15 तारखेच्या दरम्यान ठरवले जाईल असं सांगत ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढतच असेल तिथे कडक लॉकडाऊन लावावाच लागेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। जर रुग्णवाहिका मनानी दर वापरत असतील तर ते अत्यंत चुकीचे आहे। कारण ज्या 6 ते 7 दरांचे कॅपिंग म्हणजेच आम्ही त्या दरांच्या बाबतीतलं एक जो वरी किंवा अपर लिमिट ज्याला म्हणू आम्ही ती जी ठरवलेली आहे त्याच्यापेक्षा वर त्यांनी घेता कामा नये। नियमावली फार परफेक्ट केलेली आहे। एपिडेमिक डिसीज ॲक्ट आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या तरतुदीच्या माध्यमातून आम्ही हे सगळे नोटिफिकेशन काढलेले आहेत। त्यामध्ये ॲम्ब्युलन्सचा दर कॅप केलेला आहे, त्यामध्ये बेड्सचा दर कॅप केलेला आहे, बेड्समध्ये विगतवारी करण्यात आलेली आहे की साधे बेड्स त्याच्यानंतर ICU बेड्स आणि व्हेंटिलेटर ICU बेड्स, त्यानंतर कुठल्याही परिस्थितीत HRCT जे आहे त्याच्या संदर्भात 2000 आम्ही दर केलेला आहे, त्यापेक्षा जास्त घेता कामा नये। प्लाझ्मा 5500 केलेला आहे, त्यापेक्षा जास्त घेता कामा नये। तुमचा RT-PCR जो दर आहे तो आता 500 रुपये केलेला आहे, त्यापेक्षा कोणत्याही RT-PCRच्या प्रायव्हेट लॅबने जास्त घेता कामा नये। आणि या सगळ्या ज्या काही दराच्या इवन अगदी मास्कचा दर आहे तो सुद्धा 19 रुपये केलेला आहे, त्यापेक्षा कोणी जास्त घेता कामा नये। हे सगळ्या दरांचे जे काही नोटिफिकेशन आहेत ते आजही या तारखेलाही सध्याही लागू आहेत। आणि म्हणून मला कलेक्टर्स, कमिशनर्स आणि सर्व प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना नम्र सूचना करायच्यात, कुठल्याही परिस्थितीत सामान्य माणसाची लूट होऊ देता कामा नये। हे सगळे जे नियम आहेत त्या नियमाच्या अनुषंगाने खास करून बेड्सच्या अनुषंगाने प्रत्येक हॉस्पिटलला जे कोविड हॉस्पिटल आहे त्या प्रत्येक कोविड हॉस्पिटलला एक ऑडिटर, तो शिक्षक असो किंवा ऑडिट सेक्शनचा असो, त्याला ट्रेन करून त्याला तिथे बसवलंच पाहिजे। आणि जेवढे डिस्चार्ज होत आहेत त्यांचं प्रत्येकाचं बिल चेक केलं पाहिजे। कुणालाही अवास्तव पैसे घेण्याचा अधिकार नाही। आणि मला वाटतं की कलेक्टर कमिशनरनी यामध्ये अधिक जास्त लक्ष द्यावं। जे हॉस्पिटल्स आणि जे लोक चुका करत असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी। आणि ॲम्ब्युलन्सच्या बाबतीत सुद्धा ज्या लोकांनी ॲम्ब्युलन्सनी जास्त दर आकारले असतील त्यांच्या बाबतीत कायदेशीर ट्रान्सपोर्टच्या कायद्यांनी ज्या काही गोष्टी कायदेशीर करता येऊ शकतील ते कायदेशीर कारवाई जरूर करावी। गरज पडल्यास त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करावेत। सर, नोकरीला घेतलेला आहे त्या काळची आर्थिक परिस्थिती, त्या लोकांचं म्हणणं आहे की मेरिटमध्ये येऊन पुन्हा आम्ही त्याच परीक्षा द्यायच्या का, हक्काची नोकरी सोडून केवळ फॉर्मच भरत राहायचे का, असं तुमचं म्हणणं आहे? मला असं वाटतं की कुठल्याही सरकारी नोकरीमधल्या ज्या परीक्षा होतात त्यांचं वेटिंग लिस्ट साधारणपणे एखाद्या वर्षापर्यंत आपण ठेवतो आणि एखाद्या वर्षानंतर त्या वेटिंग लिस्टला कायदेशीर दृष्टिकोनातूनच असं असतं की बाबा आपण वेटिंग लिस्ट फार जास्त दिवस ठेवू नये, असं नियमातला भाग आहे। आणि त्यामुळे आता एक नक्कीच आहे की आरोग्यसेवकांना जर 2018 म्हणजे मागच्या सरकारमध्ये ज्या काही भरल्या गेलेल्या जागा होत्या त्यातल्या काही भरल्या काही नाही वेटिंग लिस्टमध्ये राहिल्या, त्यांना आत्ता आपण 21मध्ये समावेश करणं, मला वाटतं 18च्या नंतर 19, 20 आणि 21 हे 3 वर्षाच्या नंतर ती वेटिंग लिस्टचा उपयोग करून त्या जागा भरणं नियमात कायद्यात बसणार नाही।
म्हणून एक नक्की आहे की आपण लगेच ह्या जागा भरत आहोत. जास्तीत जास्त एक 2-4 दिवसाच्या आतमध्ये माननीय मुख्यमंत्री त्यावर सही करतील अशी मी काळजी घेतलेली आहे. आणि लगेचच जागा भरण्याची प्रक्रिया, परीक्षा आणि संपूर्ण अर्ज मागवण्याचा जो विषय आहे तो आम्ही लगेच सुरू करतो आहोत. आणि अतिशय मोठी मेगा भरती ही राहील. मी सांगितलं की डॉक्टर्सपासून तर असा एकही स्पेशलिस्ट डॉक्टर्स म्हणजे हे अ आणि ब मध्ये येतात, त्यांच्या 2-2 हजार जागा आहेत. आणि 12,000 जागा ह्या क आणि ड गटाच्या आहेत की ज्या आपण OMR शीटमध्ये जशा आत्ता आपण 50% आरोग्य म्हणजे ज्यांचं रुग्णसेवेशी संबंधित 50% जागा भरल्या त्या संबंधित म्हणजे त्या जागा पण आहेत. यापेक्षा वेगळ्या प्रशासकीय सेवेतल्या ज्या जागा आहेत ज्या आत्तापर्यंत कधीही भरल्या गेलेल्या नव्हत्या, मग त्या क्लर्क्स असो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स असो, शिपाई असो, बरेचसे हे रुग्णसेवेशी संबंधित नसलेले जे पदं आहेत परंतु तेवढेच महत्त्वाचे आहेत आरोग्यसेवा देण्यासाठी, ते सुद्धा पदं आपण भरण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि त्यामुळं त्वरित आम्ही ह्या सगळ्या जागा भरतोय. हे जे काही वेटिंग लिस्टमधले मुलं असतील त्यांना माझी नम्र विनंती राहील की त्यांनी यामध्ये पुन्हा आपण ज्या अर्थी हुशार आहात, मेरिटवर आहात, तर तुम्हाला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. आपण पुन्हा एकदा या परीक्षेत सहभागी व्हा.